आज आपण कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत। कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे सरचिटणीस गिरीजी खत्री आज आपल्या बरोबर आहेत। नमस्कार। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोथरूड मतदारसंघात यावेळेस चंद्रकांत दादा पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे आणि ती उमेदवारी मिळण्याच्या मागचं कारणच हे दादांनी केलेलं सातत्यपूर्ण 5 वर्ष अविरत काम आणि जनसहभाग याच्यामुळे दादांना उमेदवारी मिळाली आहे। आणि मला नक्की विश्वास आहे दादांनी ज्या स्पीडने आणि जे लोकोपयोगी उपक्रम या माध्यमातून राबवले त्यामुळे कोथरूडची जनता नक्की दादांवरती विश्वास टाकेल आणि पुन्हा एकदा दादांना प्रचंड बहुमतानं विजयी करेल। 2019 मध्ये फक्त 2च उमेदवार होते, आता सध्या 3 उमेदवार झालेले आहे। ओबाटा गटाचे पण उमेदवार आहेत, मनसेचे पण उमेदवार आहेत आणि भाजपचे पण उमेदवार आहेत। या 3 उमेदवारांमुळे नक्की कोण निवडून येईल असं आपल्याला वाटतं। या 3 उमेदवारांमध्ये नामदार चंद्रकांत दादा पाटील हेच नक्की विजयी होणार, महायुतीच विजयी होणार याचा मला नक्की विश्वास आहे। आणि हा विश्वास कुठल्या म्हणजे इलेक्शन कॅम्पेनिंग मध्ये बोलायचे म्हणून असा नाही, तर दादांनी सातत्यपूर्ण 5 वर्ष जे काम केलं, जनसेवा केली, म्हणजे वारकरी संप्रदायाची सेवा असेल किंवा माता भगिनींसाठी शिक्षणाचा जो निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला की मुलींना उच्च शिक्षण हे मोफत करण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामधली दादांची अग्रगण्य भूमिका असेल। या सर्व गोष्टींमुळे आज कोथरूडकरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांबद्दल अतिशय चांगलं मत आहे आणि या मताचं नेमकं कोथरूडकर म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि तोच अभिमान यावेळेस मतपेटीतून दिसल्याशिवाय आणि तो प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। भगिनींना, त्या ताई लोकांना मी एवढंच विनंती करीन की आज परिस्थितीनुरूप सर्वांनाच शिक्षण घेणं हे शक्य होतं असं नाही आणि त्याच्या शिक्षणातल्या फी तर एवढ्या वाढलेल्या आहेत, पण अशा परिस्थितीमध्ये घरातली मुलगी एखादी उच्च शिक्षित होतीये, ती अभ्यास करतीये, ती सिन्सिअर आहे, पण कदाचित तिला तिच्या आई बाबांकडे एवढे पैसे नसतात की ते डोनेशन भरून किंवा उच्च शिक्षणाचा जो खर्च आहे तो पेलवू शकतील, तर अशा मुलींसाठी दादांनी शिक्षणाची दारं उघडी करून दिलेली आहेत। यातूनच पुढे IAS ऑफिसर मोठ्या पदांवरती महिला जाऊ शकतील आणि महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने या माध्यमातून होईल असं मला वाटतं। आणि त्या माता भगिनींना माझी विनंती असणार आहे की त्यांनी यावेळेस महायुतीच्या बाजूने मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे याला, महायुतीचं सरकार याला प्रचंड बहुमताने विजयी करावं। कोथरूड मतदारसंघ हा तसा उच्चभ्रू लोकांचा आहे, साक्षर लोकांचा आहे, परंतु दरवेळेला आपण पाहतोय की इथे मतदानाचा जो टक्का आहे तो कमी होत आहे। तो टक्का वाढण्यासाठी आता आपल्या कार्यकर्त्यांची व चंद्रकांत दादांची काय व्यूहरचना असणार आहे? खरं तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांची हीच भावना आहे, या निवडणुकीचे उमेदवार हे आपण आहोत। कारण दादांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, कुठलाही कार्यकर्ता दादांनी असा ठेवला नाही, प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीवरती दादांनी थाप दिली, प्रत्येकाला ताकद दिली। ज्या कार्यकर्त्याला जिथं जे पाहिजे ती मदत दादांनी केली। समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये दादा आमच्या एक पाऊल पुढे असायचे आणि एखादं काम दादांकडे नेल्यावरती ते पूर्णत्वाला जाईपर्यंत रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत दादा स्वतः त्या कामाचा फॉलोअप घ्यायचे। आणि यामुळं आज माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की मीच इलेक्शनला उभा आहे आणि मला निवडून यायचंय, अशा पोटतिडकीनं सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। नक्कीच आमच्या कोथरूडमधून आता नवनिर्वाचित खासदार माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ आणि मेधाताई कुलकर्णी हे दोन्ही खासदार दिल्लीला निवडून गेलेले आहेत आणि या माध्यमातून कोथरूडकरांचं मॉरल अजून चांगलं आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप एनर्जी पण आलेली आहे आणि हे सगळं एक चांगलं युनिट हे कोथरूडमध्ये तयार झालेलं आहे आणि याच्यातून लोकाभिमुख कार्यक्रम, लोकाभिमुख निर्णय घेऊन आम्ही नक्कीच पुढील काळामध्ये जास्तीत जास्त मेजॉरिटीने महाराष्ट्रात आमचं सरकार येणार आणि जास्तीत जास्त जागा येऊन आम्ही एक आदर्श सरकार पुन्हा
नागरिकांसाठी सेवेमध्ये आम्ही रुजू करणार आहोत एवढा मला विश्वास वाटतो.